तुम्ही पांढऱ्या रंगाची कापडं कशापायी आणली? अशुभ असतात, अशी कधीच कापडं नेसत नाही. तुला कोणी सांगितलं पांढरा रंग अशुभ असतो म्हणून? साहेब, मैतीला घालायचे कपडे मी बाहेर घालून फिरू का? अगं कोणी सांगितलं तुला पांढरा रंग अशुभ असतो म्हणून? एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये विशिष्ट रंगाचे किंवा विशिष्ट प्रकारचेच कपडे घालावे लागतात असा कुठे नियम आहे का? तू कुठे वाचलेस का? उलट पांढऱ्या रंगाचं वेगळं महत्व असतं. पांढरा रंग हा एकोप्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे. अनेक रंग एकत्र केल्यानंतर जो बनतो तो पांढरा रंग. ते साहेब, समजा बायका मला लई प्रश्न विचारतात, काय काय म्हणतात कसं दिसल? बायका तुला काय प्रश्न विचारतायत ह्याच्यापेक्षा तू त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं देतेस हे जास्ती महत्वाचं नाहीये का रामू? पण तुला जर का आवडलं नसेल तर मी साडी बदलून आणतो. अहो मला तसं आता जाऊन लगेच तसं नव्हतं मला. साडी राहू द्या, मला साडी आवडली आहे. तुम्ही समजा गोष्टींचा एवढा विचार करता साहेब, एवढं चांगलं समजावून सांगितलंय. आता मी पांढऱ्या रंगाची साडी तर नेसन, पण जेव्हा मला बायका प्रश्न विचारतील ना तेव्हा त्यांच्या मनातली पांढऱ्या रंगाबद्दलची असणारी आडीना दूर कर. व्हेरी गुड.